निर्देश असतील त्यांचं तंतोतंत पालन महानगरपालिकेमध्ये करण्यात येईल. आपलं सगळ्यांचं या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनासंदर्भात आपल्या भेटीसंदर्भात आम्ही आपले आभार व्यक्त करतो. सहकार्यांचं सर आम्ही पुन्हा त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण आम्हाला मार्गदर्शन करावं अशी आपल्याला नरेंद्र नरेंद्र सर 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 तो बुके साईडला घ्या जरा. चला कर्मचारी थोडं पुढे या ना. ओके. बदलून मिळण्यासंदर्भात व इतर बाबी ज्या काही विनंत्या केल्या राज्यसभा कर्मचारी आयोगाच्या वतीने ठाणे मनपा प्रशासनाला निर्देश देण्यात नगरपालिकेने या पद्धतीचं जर सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात कार्य केल्यास राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्नच राहणार नाही असा विश्वास वाटतो. आजच्या बैठकीला माझा जो सन्मान करण्यात आला त्याबद्दल ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानतो व आजच्या बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग आजच्या या सुरू करूया महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांकरिता तसेच सामाजिक न्याय विभाग व नगर विकास विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या विविध योजना यांची अंमलबजावणी करण्यात आली किंवा कसे याबाबत सविस्तर चर्चा स्थापना विभागातील अधिकाऱ्याने यात प्रामुख्याने शासन निर्णय क्रमांक सकाळी 2007 176/2007 9/6 नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई 32 दिनांक 22 ऑक्टोबर 2008 रोजीच्या शासन निर्णयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना बाबत 25 वर्ष किंवा हमी 224 क्रमांक 51/6 का सामाजिक न्याय विशेष विभाग महानगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांना जे काही घरं दिली उर्वरित जे घरं लवकर देण्याचं त्यांनी सांगितलं त्यात तसे निर्देश सफाई कर्मचारी आयोगाने दिले. विशेषतः ठाणे महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी आणि जे काही शासनाचे धोरण आहे त्याची अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेचं कार्य अभिमानास्पद असल्याचं मला दिसून आलं. आज कोणकोणत्या प्रकारची निवेदन प्राप्त झाली आहेत? आज मृत पावलेल्या 3 जणांच्या व्यक्तींना काही निधी मिळावा त्यात महापालिकेने त्यांना 10 लाख रुपये अदा केलेले आहे. सर अजून कोण लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार जे काही प्रकरणं थांबली ती फक्त वादग्रस्त आहे. बाकीचे सर्व बाकी न्यायप्रविष्ट आणि इतर जे प्रलंबित होते ते सर्व ठाणे महानगरपालिकेने मार्गी लावलेले असल्याचे सांगितले. तर आज इतर कोणकोणत्या विषयासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आपली चर्चा झालेली आहे आणि कोणकोणत्या विषयासंदर्भात आपण अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे? सफाई कर्मचाऱ्यांच्या आवासाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ निकाली व्हावा. लाडबागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी तात्काळ व्हावी. सफाई कर्मचाऱ्यांना शिक्षणानुसार पदोन्नती मिळावी.